दिल्लीतील या इम्पॅक्ट समिटमध्ये युथ काँग्रेसचं आंदोलन पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड म्हणत कार्यकर्त्यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. काँग्रेसच्या या आंदोलनाला भाजपचं मुंबईत आंदोलनातून प्रत्युत्तर. आतापर्यंत अनेक आंदोलनं केली, आता निवडणूक हाच कार्यक्रम. राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये, सत्तेतल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे. राज ठाकरेंची टीका. एकनाथ शिंदेंच्या भेटीमागे राजकारण शोधू नका, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. मुंबईतील अवैध पार्किंग संदर्भात भेट घेतल्याची माहिती. विरोधी पक्षांनी विरोधकांचं काम करावं, राज ठाकरेंचा टोला. मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता. ठाकरेंची शिवसेना तीनही स्वीकृत नगरसेवक देण्याच्या तयारीत. मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टळलं. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. स्वीकृत नगरसेवक पदाच्या चर्चेवरून संदीप देशपांडेंचं खोचक स्टेटस. 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक पदासाठी मनसे होती आग्रही. भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का. भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी महापौरपदी. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटची बाजी. भिवंडी महापालिकेत भाजपचे 6 नगरसेवक फुटले. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या स्नेहा पाटलांना 16 मतं. बंडखोरांवर कारवाईचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा इशारा. सोलापूर महापालिकेच्या महासभेत गोंधळ. स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये जुंपली. भाजपकडून 9 पैकी 8 नावं घेतल्यानं महापौरांच्या व्यासपीठावर हात आदळत विरोधक आक्रमक. नाशिक महापालिकेच्या पहिल्याच महासभेत गोंधळ. महापौर भाजप नगरसेवकांना पाठीशी घालत नियमाला धरून काम करत नसल्याचा आरोप करत ठाकरे आणि शिंदे सेनेचे नगरसेवक आक्रमक. नायगावमध्ये पोलिसांच्या घरांसाठी सत्ताधारी भाजपचे नेते कालिदास कोळंबकरांचं आंदोलन. अधिकारी दाद देत नसल्याचा कोळंबकरांचा आरोप. पतीला पुन्हा पोलीस सेवेत जॉईन करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी 17 लाख रुपये मागितले. जरांगींनी उल्लेख केलेल्या महिलेचा गंभीर आरोप. मुंडेंचे निकटवर्तीय फड यांनी बंदुकीनं धमकावल्याचाही दावा. फड कुटुंबियांनी आरोप फेटाळले. इंदापूरच्या भिगवणमधील प्रकरणाला नवा ट्विस्ट. संबंधित तरुणासोबत समोरचीने गेली. प्रियकरासोबत बारामती पोलीस ठाण्यात दाखल होत नोंदवला जबाब. आई भावानं खोटी तक्रार दाखल केल्याचं प्रतिज्ञापत्र सादर. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला हरित लवादाचा मोठा दिलासा. तपोवनमधील वृक्षतोडीवरील स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम. 6 एप्रिल 2026 पर्यंत वृक्षतोडीवर स्थगिती. कर्नाटकच्या बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास बागलकोट बंदचा इशारा. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पुण्यात कुत्र्याच्या हल्ल्यातून चेंबुडा थोडक्यात बचावला, तर नंदुरबारमध्ये कुत्र्यांचा एकाच दिवसात 4 जणांवर हल्ला. घटना सीसीटीव्हीने टिपली. 19 वर्षांनंतर पॉप सिंगर शकीरा भारतात परफॉर्मन्स सादर करणार. मुंबई आणि दिल्लीत रंगणार शकीराचा लाईव्ह परफॉर्मन्स. फीडिंग इंडिया आणि डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटोची माहिती.